विद्यार्थ्यांनो, वर्ग 6वीच्या भूगोल या विषयामध्ये आज आपण पाठ क्रमांक 3 पृथ्वीगोल नकाशा तुलना व क्षेत्रफेट अभ्यासणार आहोत. या लेसनच्या हेडिंगहून आपल्या लक्षात येतच आहे की या लेसनमध्ये आपल्याला दोन भाग शिकायचे आहे. एक म्हणजे पृथ्वीगोल आणि नकाशा यामधील तुलना आणि दुसरा म्हणजे क्षेत्रफेट. तर हा अतिशय छोटा आणि अतिशय सोपा असा भाग तुमच्या अभ्यासासाठी वर्ग 6वीमध्ये आहे. तर पृथ्वीगोलावर अक्षरवृत्ते आणि रेखावृत्ते कशा प्रकारे काढली जातात आणि त्यावरून एखाद्या प्रदेशाचं स्थान कशा प्रकारे निश्चित केलं जाते हे आपण शिकलो आहोत. या पाठामध्ये आपण पृथ्वीगोल व नकाशा यामधील फरक शिकणार आहोत. बघा, पृथ्वीगोल आणि नकाशा या दोन गोष्टीमधील फरक आपण शिकणार आहोत. तर चला, तर आपल्यासमोर आता हा जो आलेला नकाशा जो आहे तो आहे जगाचा नकाशा. हा जगाचा नकाशा आहे आणि खाली आपल्याला दिसत आहे तो भारताचा हा आउटलाईन आहे आणि हा पृथ्वीगोल आहे विद्यार्थ्यांनो. तर जगाचा नकाशा, भारताचा आराखडा हा आ आकृती आहे, आकृती क्रमांक 3.1 जगाचा नकाशा. आ म्हणजे भारताचा आराखडा आणि ई म्हणजे पृथ्वीगोल. या तिन्ही नकाशाचं निरीक्षण करून, तिन्ही प्रकाराचं निरीक्षण करून आपल्याला आज काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. तर ते प्रश्न असे आहे की बघा, ॲट ए टाईम तिन्ही याचा निरीक्षण करायचं आहे आणि प्रश्न मी वाचत आहे की कोणते साधन सपाट आहे. या तीन साधनांपैकी कोणतं साधन सपाट आहे? तर यातलं पहिलं साधन हा नकाशा आहे, दुसरं साधनसुद्धा नकाशा आहे आणि तिसरं साधन पृथ्वीगोल आहे. तर कोणते साधन सपाट आहे? नकाशा हे साधन जे आहे हे आपल्याला सपाट दिसत आहे. म्हणून आपण उत्तर लिहू, नकाशा हे साधन सपाट आहे. आणि नंतर आपल्याला दुसरा प्रश्न जो विचारलेला आहे तो सुद्धा एक सोपा प्रश्न आहे की कोणते साधन गोलाकार आहे. यातलं गोल साधन कोणतं दिसत आहे आपल्याला? तर पृथ्वीगोल हे गोलाकार साधन आहे. आणि तिसरा प्रश्न आहे की कोणत्या साधनामुळे तुम्ही पृथ्वीचे पूर्ण क्षेत्र एकाच वेळी पाहू शकता. यापैकी कोणत्या प्रकारच्या नकाशामध्ये तुम्ही पृथ्वीचं संपूर्ण क्षेत्र एकाच वेळी पाहू शकता विद्यार्थ्यांनो? तर ते आहे हा जगाचा नकाशा. म्हणजे नकाशा या साहित्याच्या साहाय्याने आपण पृथ्वीचं संपूर्ण क्षेत्र एका वेळी पाहू शकतो. पृथ्वीगोला साहाय्याने आपण ते पाहू शकत नाही, कारण याला आपल्याला अर्धीच भाग आपल्याला दिसत आहे. नंतर आहे की कोणत्या साधनाने पृथ्वीचा एका वेळी एकच बाजू पाहता येते. म्हणजे पृथ्वीची एकाच बाजू आपल्याला कोणत्या साधनाच्या साहाय्याने दिसत आहे? तर तो आहे पृथ्वीगोल हे साधन. नंतरचा प्रश्न आहे विशिष्ट प्रदेशाचा, जसे देश, राज्य इत्यादी प्रदेशाचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी कोणतं साधन उपयोगी ठरेल? जर आपल्याला एखाद्या प्रदेशाचा डिटेल अभ्यास करायचा आहे तर कोणतं साधन उपयोगी पडेल? तर त्याचं उत्तर आहे विद्यार्थ्यांनो नकाशा. काय आहे? नकाशा आहे. तर आपल्याला याचं भौगोलिक स्पष्टीकरणसुद्धा बघायचं आहे की नकाशे हे द्विमितीय. आपल्याला आता लक्षात आलं असेल की नकाशे हे द्विमितीय असतात तर पृथ्वीगोल त्रिमितीय असतो. द्विमितीय म्हणजे काय? ज्याला लांबी आहे आणि रुंदी आहे, म्हणजे L अँड B, म्हणजे लांबी आणि रुंदी ज्याला असते त्याला द्विमितीय साधने असे म्हणतात. म्हणजे त्याला दोन मिती आहे, लांबी आणि रुंदी. तर लांबी आणि रुंदी मिळून क्षेत्रफळ तयार होते, एरिया. लांबी आणि रुंदी मिळून त्याचं क्षेत्रफळ तयार होते. आणि त्रिमितीय वस्तूला लांबी, रुंदी आणि उंची असते. म्हणजे जर आपण एखाद्या चौकोनी वस्तू घेतली, जसं आपल्या घरी डबा आहे, एखादा डस्टर आहे, शाळेमध्ये ग्लास आहे, तांब्या आहे, डोंगर आहे, चंद्र आहे, पृथ्वी आहे, पृथ्वी गोल आहे. तर ही त्रिमितीय वस्तू आहे. म्हणजे याला लांबी असते, रुंदी असते आणि खोलीसुद्धा असते. लांबी, रुंदी आणि उंची ज्याला आपण म्हणू शकतो. जसं आपण म्हटलं एखादा बॉक्स जर आपण घेतला तर या बॉक्सला आपण पाहू शकतो की लांबी, रुंदी, खोलीसुद्धा आहे. तर पुन्हा एकदा आपण एखादा बॉक्स
ज्याला लांबी रुंदी खोली आहे. तर आपण म्हणू शकतो की ही लांबी असेल, ही रुंदी असेल, तर ही उंची आहे किंवा याला खोली म्हणू शकतो विद्यार्थ्यांनो आपण. तर त्रिमितीय वस्तूचे मिळून घनफळ तयार होते, हे आपल्या लक्षात घ्यायचं आहे. सोबतच आपल्याला हे लक्षात येतं की नकाशाच्या साह्याने जगाच्या तसेच मर्यादित प्रदेशाचा आपण अभ्यास करू शकतो. म्हणजे आपण नकाशाच्या साह्याने जगाचाही अभ्यास करू शकतो आणि मर्यादित अशा एखाद्या गावाचा सुद्धा अभ्यास करू शकतो. पृथ्वी गोल हा कितीही लहान किंवा मोठा असला तरीही संपूर्ण पृथ्वीची प्रतिकृती असते. लक्षात घ्या. आपल्याला प्रश्न होता आहे की कोणत्या साहित्यास पृथ्वीची प्रतिकृती म्हणता येईल, तर पृथ्वी गोलाला आपण पृथ्वीची प्रतिकृती असे म्हणू शकतो. पुढे आपल्याला द्विमितीय आणि त्रिमितीय साधनांची वैशिष्ट्ये दिलेली आहे लेसनमध्ये, तीसुद्धा आपल्याला बघायची आहे. तर बघा, द्विमितीयमध्ये लिहिलेलं आहे की रुंदी, लांबी अशा 2 मिती असलेला पृष्ठभाग, उदाहरणार्थ कागद, फळा, मेज, जमीन इत्यादी. आणि त्रिमितीय म्हणजे लांबी, रुंदी, उंची असलेला पृष्ठभाग, उदाहरणार्थ डस्टर, डबा, पेला, तांब्या, डोंगर, चंद्र इत्यादी भाग. त्यानंतर आपला या लेसनचा पहिला पार्ट संपलेला आहे. दुसरा पार्ट जो आहे विद्यार्थ्यांनो, तो आहे भौगोलिक सहल. तर त्या भौगोलिक सहल बघण्याआधी आपण इथे बघा थोडीशी माहिती आहे. माहीत आहे का तुम्हाला, पृथ्वीचा गोल नकाशा तयार करायचा झाला तर प्रत्यक्ष तारेचा पृथ्वीगोल तयार करतात, ताराचा. त्याच्या आत दिवा लावून त्याचे प्रक्षेपण प्रकाशाच्या साह्याने, बघा आपण पाहू शकतो या ठिकाणी तारेचा बनवलेला हा पृथ्वीगोल आहे आणि त्यामध्ये लाईट लावलेला आहे आणि त्याच्या साह्याने त्याची सावली प्रकाशाच्या साह्याने कागदावर त्याचे प्रक्षेपण घेतले जाते. प्रक्षेपण म्हणजे त्या तारांची जी सावली पृथ्वी गोलाच्या आत, म्हणजे ताराचा जो पृथ्वीगोल बनवलेला आहे त्यामध्ये जर आपण लाईट लावला तर बाजूच्या कागदावर त्याची सावली पडेल. तर त्याला म्हटलेलं आहे प्रक्षेपणाच्या आधारे नकाशा तयार केला जातो, म्हणजेच पृथ्वीची प्रतिकृती तयार केली जाते किंवा पृथ्वीच्या कोणत्याही भागाचा नकाशा तयार करणे यासाठी वृत्तजाळी आवश्यक आहे. अशा पद्धतीने त्रिमितीय पृथ्वीगोलावरून द्विमितीय कागदावर नकाशा तयार केला जातो. तर आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की पृथ्वीगोलची वृत्तजाळी तयार करण्यासाठी ताऱ्याचा पृथ्वीगोल तयार करून त्याच्या सावलीच्या साह्याने ती जी कागदावर जी पडणारी सावली आहे त्याला प्रक्षेपण म्हटलेलं आहे. त्याच्या साह्याने ती अक्षरवृत्त आणि रेखावृत्त म्हणजेच वृत्तजाळी तयार करून त्याचा नकाशा द्विमितीय स्वरूपात बनविला जातो. हे आपण इथे या इमेजवरून आपल्याला लक्षात येते, जी सावली येथे त्याची पडलेली आहे. आणि आता आपण बघू भौगोलिक सहल. तर भौगोलिक सहल हा भूगोल या विषयासाठी अत्यंत महत्त्वाचा अभ्यास पद्धती आहे. वर्ग 8वी, वर्ग 9वी, वर्ग 10वीमध्ये आणि विशेष म्हणजे वर्ग 10वीमध्ये तर हा स्वतंत्र असा पहिला लेसनच आहे. क्षेत्रभेट हा 10वीचा पहिला लेसन आहे विद्यार्थ्यांनो. तर भौगोलिक सहल ही भूगोलाच्या विषयाची अत्यंत महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. एखाद्या क्षेत्राला भेट देऊन तेथील भौगोलिक सामाजिक परिस्थिती जाणून घेता येते. त्याचप्रमाणे तिथल्या स्थानिक लोकांशी प्रत्यक्ष चर्चा करण्याची संधीसुद्धा आपल्याला मिळते. तर वर्ग 10वीच्या सिलेबसमध्ये पहिलं लेसन असल्यामुळं तिथे प्रश्न आहे की क्षेत्रभेट म्हणजे काय, तर त्याचं उत्तर आहे की एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक आणि सांस्कृतिक परिस्थिती जाणून घेणे म्हणजे क्षेत्रभेट होय. तर विद्यार्थ्यांनो पुढे माहिती आहे की भौगोलिक स्थिती जाणून घेण्यासाठी शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली एखाद्या ठिकाणाला अवश्य भेट द्या. उदाहरणार्थ नक्षत्रालय, डाकघर, बसस्थानक, मॉल, डोंगर, समुद्रकिनारा, लघुउद्योग केंद्र इत्यादी ठिकाणी आढळलेल्या विविध बाबींची माहिती घ्यायची आहे आणि त्याचं निरीक्षण नोंदवायचं आहे. आणि क्षेत्रभेटीमध्ये शिक्षक तुम्हाला संबंधित ठिकाणाची माहिती सांगतील. शिक्षकाच्या मदतीने प्रश्नावली तयार करा. आवश्यक असेल तेथे मुलाखती घ्या व त्यांची नोंदी ठेवून चित्रे काढा व रेखाटने तयार करा. तर हा लेसन येथे संपलेला आहे आणि हा लेसन शिकून झाल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांनो हे लक्षात येईल की नकाशा व पृथ्वीगोलासह विविध वस्तूंचे मितीनुसार वर्गीकरण करणे. म्हणजे द्विमितीय वस्तू कोणती आहे आणि त्रिमितीय वस्तू कोणती आहे हे आपण सांगू शकतो. नकाशा कोणत्या प्रकारची मितीचा बनलेला आहे, पृथ्वीगोल कोणत्या मितीचा आहे, डस्टर कोणत्या स्वरूपाचा आहे, पेला कोणत्या स्वरूपाचा आहे. आवश्यकतेनुसार नकाशा किंवा पृथ्वीगोलाचा वापर आपण आता करू शकतो.
कोणत्या प्रकारची माहिती मिळवायची आपल्याला, त्यानुसार कशाचा वापर करायचा हे आपण सांगू शकतो. त्यानंतर विद्यार्थ्यांना एक छोटीशी माहितीसुद्धा तुमच्यासाठी आलेली आहे भूगोल दालन म्हणून. तर अर्था, लक्षात ठेवा की अर्था हा जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल आहे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानामध्ये मेन या राज्यामध्ये यार्थम या ठिकाणी, बघा अमेरिकेमधील यार्थम, मेन या राज्यातील यार्थम या ठिकाणी ह्या पृथ्वीचा महाकाय प्रतिकृती बनवण्यात आलेली आहे. या पृथ्वीगोलाच्या परिभ्रमणाचा व परिवलनाचा वेग पृथ्वीच्या वेगानुसार राखलेला आहे. तर हा बघू शकतो आपण की हा अर्था नावाचा पृथ्वीगोल किती मोठा आहे. तर या लोकांसमोर पाहणाऱ्या आपल्याला इथे पाहणारे लोक दिसत आहे की त्या अर्थासमोर उभे असलेले लोकांसमोर तो पृथ्वीगोल किती मोठा आहे यावरून आपण त्याच्या आकाराची कल्पना करू शकतो. विद्यार्थ्यांनो, या खाली दिलेला आहे स्वाध्याय. तर स्वाध्यायामधील ही 5 प्रश्न खूप सोपे आहे आणि त्याचे उत्तरसुद्धा तुम्हाला लिहायचे आहे. पहिला प्रश्न आहे, द्विमितीय व त्रिमितीय साधनांची वैशिष्ट्ये कोणती? तर याबद्दलची माहिती लेसनमध्येच आहे. द्विमितीय साधन लांबी रुंदी, त्रिमितीय म्हणजे लांबी रुंदी उंची, त्यांचं घनफळ बनते, द्विमितीयचं क्षेत्रफळ बनते, त्याची उदाहरणंसुद्धा दिली आहे. हास्याचा फरक, अगदी छोट्या पृथ्वीगोलावर कोणकोणत्या बाबी तुम्हाला दाखवता येतील हा प्रश्नसुद्धा पृथ्वीगोल पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल. पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र संकल्पना कोणत्या साधनाने समजून आपल्याला चांगल्या प्रकारे घेता येईल? तर याचं उत्तर आहे पृथ्वीगोल. तुमचे गाव शहर दाखवण्यासाठी कोणतं साधन उपयोगी पडेल? पृथ्वीगोलावर तुम्ही तुमचं गाव काय, शहर काय, राज्यसुद्धा दाखवू शकत नाही. साहजिकच नकाशा हे त्याचं उत्तर आहे. आणि 5वा प्रश्न आहे, एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सहज नेता येईल असं साधन कोणतं आहे? तर ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असं साधन कोणतं? नकाशा. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हीसुद्धा ही उत्तरे